आमच्या सर्व ठेवीदारांचं प्रथमतः प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये परळीकर म्हणून सर्वांचं पहिले स्वागत। आपल्यावर नोव्हेंबर पासून आलेलं संकट दूर करण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यामध्ये मल्टीस्टेट साठी दौरा काढलेले आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय सचिन भाऊ उबाळे, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगरचे सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट विशालजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण ठेकेदारांचा परळी येथे मेळावा लावला। या प्रसंगी ठेकेदार कृती समितीच्या शब्दाला मान देऊन आपण वेगवेगळ्या मल्टीस्टेटचे ठेवीदार परळीमध्ये आज एकत्र आलेलो आहोत। मित्रांनो, 24 तारीख ही आपल्या सर्वांसाठी एक विशेष तारीख आहे। त्याचं कारण असं आहे, 24 नोव्हेंबरला मल्टीस्टेट आणि पतसंस्था बंद पडल्याची बातमी आली। त्यानंतर 24 एप्रिलला या मल्टीस्टेटच्या विरोधामध्ये आपण ठाण्यामध्ये अर्ज केला गुन्हा दाखल करण्याचा। हा गुन्हा दाखल व्हायला तब्बल 1 महिना थांबावं लागलं आणि 24 मे च्या पहाटे 3:30 वाजता आपल्या हातामध्ये FIR पडला। त्यानंतरची एक 24 तारीख, ज्या 24 जूनला अखंड 7 दिवस आपल्या ठेवीदारांच्या आक्रमक नेतृत्व म्हणायला हरकत नाही, आमच्या मुंडेताई, सुवर्णाताई आणि मुळे दादा भागवत मुळे हे तब्बल 7 दिवस उपोषणासाठी बसले। या मल्टीस्टेटच्या माध्यमातून साहेब आम्ही कुठेही संघर्षाला कमी नाही पडलो। वेळोवेळी मोर्चे काढले, उबाळे सरांचे जे जे आम्हाला मार्गदर्शन लाभल त्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलनं केली, साखळी उपोषणं केली, आमरण उपोषणं केली। परंतु या राज्य सरकार आणि केंद्र सरकार, या परिसरातील मंत्री महोदय, खासदार, कुठल्याही नेत्याला, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला या आमच्या ठेवीदारांच्या वरती आलेल्या संकटाचं कुठेही देणं घेणं नाही। इथं आपल्याकडे बरेचदा आता चर्चा होते की आपल्याला विधानसभा लढवायची। त्याचा मी इथं खुलासा करतो उबाळे साहेबांच्या साक्षीनं। उबाळे साहेबांना माझी विनंती असेल की परळीच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये जेवढ्याही विधानसभा आहेत, 6 विधानसभा, या 6 विधानसभेमध्ये आपल्याला माणसं द्यावी लागतील। तसं पाहिलं तर आपण काही पुढारी नाहीत, आपण काही राजकारणी नाहीत, आपण काही बलाढ्य पैशावाले नाहीत, पण या बीड जिल्ह्यातील आमच्या ठेवीदारांच्या दुःखावर साधी फुंकर मारण्याची ज्याची नियत नसेल, त्यांची दानत नसेल, तर काय म्हणावं याला। म्हणून या कारणाने इथपर्यंत पोहोचावं लागलं। साहेब, या राजस्थानी मल्टीस्टेटने 3 बळी घेतलेत आतापर्यंत। लातूरच्या शर्मा आत्महत्या केली, आमच्या रहिमुद्दीन नंबरदार, त्यांना जीवाणीशी मुकावं लागलं, उपचाराला पैसे नाही भेटले, पुढील उपचार त्यांना परळीला केला, अंबाजोगाईला केला, लातूरला केला, नंतर त्यांना मुंबईला जायला सांगितलं होतं। पैशाच्या अभावाने ते मुंबईला नाही जाऊ शकले, जे की त्यांच्या खात्यावरती 8 लाख होते, ते कामाला नाही आले। आणि काल परवा आमचे माने दादांची मिसेस विमलताई यांचा परवाला मृत्यू झाला। साहेब, माने साहेब काय व्यवसाय असेल त्यांचा, सायकलची पंक्चर काढतात, रस्त्यावरती बसून गॅस आणि स्टोव्ह दुरुस्त करतात। अशा माणसानं सायकलची आयुष्यभरात पंक्चर काढून 4 लाख जे जमा होते त्या इथं ठेवले आणि ते सुद्धा त्यांच्या कामाला नाही आले आणि त्या विमलताईला काल प्राणांशी मुकावं लागलं। आमचे प्रमुख फिर्यादी तिडके साहेब
डिव्हिजनचे तिडके यांना अटॅक आला, परंतु जिद्द आणि चिकाट त्या माणसाची वाखाणण्याजोगी आहे. आज ते एखाद्या तरुणासारखे टकाटक फिरतात आणि ते नेहमी बोलतात पैसे घेतल्याशिवाय मारणार नाही, पैसे घेतल्याशिवाय हटणार नाही. या जिद्दीने आमच्याकडे असे माणसं पेटलेले आहेत. नजीरभाईला अटॅक येऊन गेला. साहेब किती उदाहरणं सांगावे, प्रत्येकाची व्यथा वेगळी. त्या बडे मॅडम त्यांचे मिस्टर, त्यांचा विम्याचे पैसे आलेले तिथं ठेवले, तिकडे नोकरीला होत्या बन्सलमध्ये, आणि अक्षरशः त्यांना 3 लेकरांचा सांभाळ काम करून करावा लागतो. ह्या जर व्यथा आपण प्रत्येकाची एक ऐकली तर वेगवेगळ्या स्टोरी होती, वेगवेगळे त्याच्यामध्ये. म्हणजे जर आज ऐकले प्रत्येकाच्या व्यथा तर झोप नाही येणार, एवढ्या आम्ही परेशानीमध्ये आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला कदम साहेबांचं आणि उबाळे साहेबांचं ऐकायचंय. परंतु सर, आमची जी टीम आहे या टीमचं मी खरोखरच कौतुक करेन. आता नाव घेत बसलं तर आमच्याकडे खूप 200 लोक आहेत, प्रत्येकाचं नाव शक्य होणार नाही. म्हणून आमच्याकडे असे लोक आहेत, फक्त एक फोन करायला उशिरे, एक मेसेज द्यायला उशिरे, अगदी त्यांच्या जिथं असतील तिथून त्या ठिकाणाला पोहोचण्यापर्यंतचा जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागतो. मग आमच्या माता भगिनी असतील, रात्रीच्या दिवशी 23 नोव्हेंबरला आम्ही सकाळी 10ला गुन्हा दाखल करायला ठाण्यात बसलो आणि पोलिसांनी अक्षरशः आता मग सॉफ्टवेअर गेले, नेटवर्क नाही चालत, आमचं झालं, ऑपरेटर इथं नाहीये, असं करत करत त्यांना गुन्हा दाखल करून घ्यायचा नव्हता. परंतु आम्ही ठरवलंच होतं त्या दिवशी गुन्हा दाखल केल्याशिवाय उठायचंच नाही. अक्षरशः सकाळी आम्ही 23 तारखेला 10ला बसलेलो, रात्रीचे 6 वाजले तरी काही होण्याचा पत्ता नाही. 8 वाजले, 10 वाजले, साहेब अक्षरशः 12 वाजले तरी काही त्यांचं सॉफ्टवेअर सुरू होत नाही. आणि 1:30 वाजता आम्ही इथं मॅट चटई मागवली, पाण्याचा जार मागवला आणि पोहे खायला आणले. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की अरे रात्रीचा 1:30 वाजलाय, त्यांच्यासोबत महिला आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, आणि या 1:30 वाजता जर हे जेवणाची यांनी तयारी केली तर ह्यांची उठण्याची मानसिकता नाही, एवढी तयारी करावी लागली. त्यावेळेस ते 1:30ला मग कामाला लागले गुन्हा दाखल करायच्या, आणि अक्षरशः 3:30 वाजता आमच्या हातामध्ये एफआयआर पडला. काय माहित एवढा संघर्ष आमच्या 5वीला का पुजलेला असेल माहित नाही, परंतु त्या संघर्षाला सुद्धा आम्ही न घाबरणारे माणसं आहोत, वाटेल ती किंमत मोजायला तयार आहोत, आणि पैसे मिळाल्याशिवाय हा संघर्ष थांबणारा नाही. मग वाटेल ते करावं लागेल. साहेब बोगस कर्ज प्रकरण यांची कमी नाही, त्याबद्दल विस्तृत बोलत गेलो तर पावसाचं वातावरण आहे आणि मी तर कधी बोलेल, पण आपलं मार्गदर्शन ऐकायचे म्हणून मी जास्त या ठिकाणी वेळ नाही घेत. परंतु साहेब हे फरार झाले संचालक, तरी पण ह्यांनी पॉवर ऑफ पॅटर्नने देऊन अनेकांच्या रजिस्टर झाल्या, अनेकांची मालमत्ता विकल्या गेली, अनेकांनी मालमत्ता घेतली. इथं अक्षरशः खऱ्या ठेवीदारांसाठी, खऱ्या गोरगरिबांसाठी एकही माईचा लाल इथं बाहेर रस्त्यावरती आला नाही आणि अश्रू पुसण्याचं काम केलं नाही. म्हणून त्या द्वेषापोटी एक म्हणण्यापेक्षा तो जो राग आहे मनामध्ये, तो राग असा बाहेर येतो आणि कधी कधी अनावधानानं आमच्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडतात. अहो गंमत अशी, आज मे महिन्यामध्ये गुन्हा दाखल आहे, उबाळे साहेबांच्या रेटेने, त्यांच्या ताकदीने कुठेसारखा माणूस पुण्यातून उचलला, काल परभणीला अटक केली. अभिषेक कसा तरी सापडला, त्या कुठेंना पकडण्याच्या ह्याच्यामध्ये अभिषेक कुठेतरी पुण्यात सापडला. खरे आरोपी चंदू बियाणी, बाहेटी, लड्डा, लोडा, अग्रवाल हे कधी येणार आहेत तरी कुठे, पोलिसांना माहित नाही, सर्व माहिती आहे. त्यांनी जर ठरवलं अर्ध्या तासात त्याला बेड्या पडतील. परंतु तुमचाही आम्हाला अंतच बघायचा आहे की बियाणीला किती दिवस मोकार सोडणार आहे. आज बेलसाठी तारीख होती आहे आपल्या सेशन कोर्टामध्ये अभिषेकच्या. अंधारात बसून काढा भरून करता येतात, पैशाच्या जोरावरती काही पण करता येतं. कोणाचे पैसे 300 कोटी आमचेच घेऊन तुम्ही पळून गेलेले आहात. चाहे तुम्ही कुठले नगरसेवक असा, नगराध्यक्ष असा, डेप्युटी मेंबर असा, एखाद्या पक्षाचे तुम्ही तालुक्याचे उपप्रमुख असा, आम्ही नाही मोजत. आम्हाला आमच्या लेकरा बाळांपेक्षा, आमच्या हक्काच्या पैशापेक्षा
आमच्या गोरगरीब ठेवीदारांपेक्षा या जगामध्ये कोणीच मोठा नाही, कोणीच मोठा नाही. म्हणून हा लढा मित्रांनो, सर हे मेसेजवर आलेली माणसे तेवढे परळीमध्ये ठेवीदारांना ठरवलं तर येणाऱ्या काळामध्ये काही होऊ शकते. आमचे साथीदार, आमचे जोडीदार, आमचे ठेवीदार मला नेहमी भावी आमदार म्हणतात. मला संकोचल्यासारखं वाटतं साहेब. माझ्या स्वप्नात ते कधीही नाही. मी नगरसेवक व्हावं हे सुद्धा कधी नाही. मला फक्त परमेश्वरानं या निसर्गानं जे आयुष्य दिले हे आयुष्य, माझा कुटुंब सुजलाम सुफलाम आहे. माझे लेकरं सगळीकडे जिकडे तिकडे शिकून काम करतात, पैसे कमावतात. उरलेलं आयुष्य मला माझ्या गोरगरीब जनतेसाठी लावायचंय. माझी हीच अपेक्षा आहे, माझी दुसरी कुठलीही अपेक्षा नाही. परंतु आमच्या मित्रांना असं वाटतं की अनेकांना आपण खासदार करतो, आमदार करतो, नगरसेवक करतो, जिल्हा परिषद सदस्य करतो, पंचायत समिती सदस्य करतो, सभापती करतो. कशासाठी करत असू? कशासाठी अनमोल आपलं मतदान देत असू? हा प्रश्न असा संकट आल्याच्या नंतर पडतो. अहो अक्षरशः चौकात काही लोक आपले पैसे अडकलेत, एखादा आमचा ठेवीदार दिसला तर त्यांना बघून हसतात, खिल्ली उडवतात. तीच बँक दिसली का? पैशाच्या लालचीमध्ये गेले, व्याज पाहिजे होतं. अरे बाबा, ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. हा चांगला गोरा गोमटा माणूस होता, परळी शहरातला नामांकित व्यापारी होता, पोतदार स्कूलचा संचालक होता, मराठवाडा सारथीचा संपादक होता, नगराध्यक्ष होता, वेगवेगळे इव्हेंट राबवायचा. 20 रुपयाचा गणपतीचा नारळ हे पण 100 रुपयाला विकायचा. एक तरा नाही. आणि हा सुज्ञ माणूस म्हणून, सोबर माणूस म्हणून, चांगला माणूस म्हणून, सात्विक माणूस म्हणून विश्वासानं पैसे ठेवलेले. आज का कळ लागती? अभिषेकला अटक केली, पोलिसांपर्यंत मल्लिका जातो, जेलमध्ये पैसे जातात, त्याला खायला पाहिजे ते तिथं डब्बा जातो. कुठून येते हे? आमचे पैसे आहेत ते, आमच्या घामाचे, आमच्या लेकरांचे, आमच्या कष्टाचे, आमच्या मेहनतीचे. पण पचणार नाहीत, अजिबात पचणार नाहीत. एके दिवशी अटकच व्हावं लागेल, एके दिवशी खाल्लेलं सगळं रोकावंच लागेल. त्याच्याशिवाय आपला लढा थांबणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.